अशोक खरात प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येत आहे आणि त्या माहितीच्या केंद्रस्थानी आहे रुपाली चाकणकर. त्याच रुपाली चाकणकर ज्यांनी सांगितलं होतं आपलं अशोक खरात प्रकरणामध्ये काही घेणं देणं नाही. आपण त्यांना फक्त गुरु मानलं होतं. त्या व्यतिरिक्त आम्हाला अशोक खरातबद्दल काही माहिती नाही असं रुपाली चाकणकरांनी सांगितलं होतं. पण आता जी माहिती समोर येत आहे त्यांनी सर्वांना विचार करायला भाग पाडलंय. नेमकं अशी कोणती माहिती आहे? अशोक खरात रुपाली चाकणकरांना कधीपासून ओळखतात आणि जी माहिती रुपाली चाकणकर यांची बाहेर आली त्यावरून लोकांना धक्का का बसलाय? चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशोक खरात हे नाव गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सुरुवातीला स्वतःला आध्यात्मिक गुरु, तांत्रिक शक्ती असलेला बाबा आणि लोकांच्या जीवनातील समस्या दूर करणारा हा माणूस आता कायमचा अडकला आहे. महिलांचे शोषण, जादूटोणा, आर्थिक व्यवहार, बनावट बँक खाती, जमीन व्यवहार आणि राजकीय संबंध अशा अनेक प्रकरणामध्ये अशोक खरात हा अडकला आहे. पण या सर्व प्रकरणामध्ये सर्वात जास्त चर्चेत नाव आलं ते म्हणजे रुपाली चाकणकर. कारण खरात सोबत त्यांचे असलेले जवळचे संबंध. मार्च महिन्यामध्ये अशोक खरात हे प्रकरण उघडीस आलं. त्यानंतर अशोक खरात बरोबर अनेक राजकीय नेत्यांचे फोटो देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले. अनेक मंत्री, पदाधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती त्यांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलं. पण त्या फोटोमध्ये सारखं दिसणारं एक नाव म्हणजे रुपाली चाकणकर. याच रुपाली चाकणकरांची आता एक वेगळी माहिती समोर येत आहे. कदाचित ती माहिती कधी समोर आली नसती. खरात बरोबर चाकणकर कुटुंबातील अनेकांचे फोटो व्हायरल झाले. काही फोटोमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातला केक भरवताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये ते अशोक खरात यांच्या डोक्यावरती छत्री धरून उभा आहेत, तर काही ठिकाणी चाकणकर अशोक खरातचे पाय धुताना दिसत आहेत. एवढंच नाही तर चाकणकर यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, आई वडिलांनी फक्त जन्म दिला पण खऱ्या जीवनामधील ध्येय अशोक खरात यांनी दाखवलं. त्यामुळे चाकणकर आणि खरात संबंधाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. पण चाकणकर यांनी सर्व ते फेटाळून लावले. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, आपण त्यांना गुरु मानलं होतं, बाकी त्यांच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. पण आता या प्रकरणामध्ये ट्विस्ट आलाय, ते म्हणजे गुवाहाटी दौऱ्यावरती गेलेल्या कथित कागदपत्रामुळे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार 28 ऑगस्ट 2021 रोजी रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिमा चाकणकर आणि अशोक खरात यांनी गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. मिळालेल्या नोंदीनुसार रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिमा चाकणकर यांनी 29 ऑगस्टला हॉटेल सोडलं, म्हणजे चेकआउट केलं. तर स्वतः अशोक खरातने 30 ऑगस्टला हॉटेल सोडलं, म्हणजे तिघांनी एकत्रित हॉटेल सोडलं नाही. यामध्ये विशेष म्हणजे रुपाली चाकणकर आणि प्रतिमा चाकणकर यांचं हॉटेल बुकिंग एकाच माध्यमातून झालं. तर अशोक खरातचं बुकिंग हे हॉटेलमध्ये वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं होतं. त्या हॉटेलच्या रेकॉर्डमुळे एकच प्रश्न सर्वत्रच विचारला जाऊ लागला, जर रुपाली चाकणकरांचा अशोक खरात बरोबर फक्त धार्मिक संबंध होता तर चाकणकर खरात बरोबर गुवाहाटीला का गेल्या होत्या? तसे पाहिले तर गुवाहाटी हे फक्त पर्यटन स्थळ नाही, तेथील कामाख्या देवीचं मंदिर, तांत्रिक पूजा आणि विशेष विधीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. अशोक खरात हा आपल्या भक्तांना अशाच ठिकाणी घेऊन जायचा. मग सर्वांनाच माहिती झालंय आता अशोक खरात कोणकोणत्या प्रकारच्या पूजा करायला सांगायचा. विशिष्ट ठिकाणी विशिष्ट दिवशी पूजा केली तर मोठा लाभ होतो असं तो त्याच्या भक्तांना सांगायचा. त्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये देखील घेतले त्यांनी. त्यासाठी हॉटेलमध्ये त्याला विशिष्ट रूम बुक करून दिला जायचा. त्याचा जाण्याचा खर्च समोरचा व्यक्ती करायचा. पण इथं सर्वात मोठा मुद्दा म्हणजे रुपाली चाकणकर अशोक खरात एकाच हॉटेलमध्ये का थांबल्या? एवढंच नाही तर आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली. 2023ला रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिमा चाकणकर या पुन्हा गुवाहाटीला गेल्या होत्या. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहिणीचा गुवाहाटीचा दौरा या पाठीमागं फक्त धार्मिक कारण होतं की दुसरं काही कारण होतं? कामाख्या मंदिराशिवाय गुवाहाटी 9 ग्रहांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपूजा, नदीतील बेटावरील भगवान शंकराच्या मंदिरात विशिष्ट पूजा केल्या जातात. अशा पूजेसाठी लाखो रुपये घेतले जातात. एवढंच नाही तर अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची चौकशी झाली, त्यामध्येही रुपाली चाकणकरांचं नाव आलं. रुपाली चाकणकर यांना SITने चौकशीसाठी बोलवलं होतं. जवळपास 7 ते 8 तास त्यांची चौकशी झाली. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकर यांना 45 प्रश्न विचारले गेले. अशोक खरातला कधीपासून ओळखतात, त्यांच्यासोबत जे फोटो काढलेत
ते कोणकोणत्या कार्यक्रमामध्ये काढले आहेत, अशोक खरातच्या शिवनिका संस्थेवरती किती दिवस काम केलं, अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती होती का, महिला आयोग अध्यक्षपदाचा गैरवापर झाला का, अशा अनेक प्रकारची प्रश्न SITने रुपाली चाकणकर यांना विचारली. रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं, आपण फक्त एका श्रद्धेमुळे अशोक खरात यांच्याकडे जात होतो. खरात बरोबर कोणतेही आर्थिक व्यवहार नव्हते आणि खरातची दुसरी बाजू याच्याबद्दल आम्हाला काहीही ठाऊक नव्हतं. पण विरोधकांनी या चौकशीवरही प्रश्न उपस्थित केलेत. सुषमा अंधारे यांनी पोस्ट करत म्हटलं, हा फक्त चौकशीचा दिखावा आहे. 2 महिन्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीची चौकशी करताय म्हणजे त्या व्यक्तीला अगोदरच क्लीन चिट दिलेली आहे. रुपाली चाकणकर यांना पूर्णपणे कोणीतरी वाचवतंय असं देखील म्हणाल्या सुषमा अंधारे. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे, रुपाली चाकणकर यांच्या अशोक खरात बरोबर फक्त धार्मिक संबंधच होते तर त्या अशोक खरात बरोबर गुवाहाटीला का गेल्या होत्या, तेही त्यांच्या बहिणीला घेऊन. गुवाहाटीच्या दौऱ्यामागे नेमकं काय सत्य लपलंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळाली नाहीत. आणि त्याचं कारण तर सुषमा अंधारे यांनी स्पष्ट सांगितलं, जाणून बुजून त्यांना वाचवलं जातंय आणि कोणती तरी माहिती लपवली जाते. खरात आणि चाकणकर यांच्याबद्दल जी काही माहिती समोर आली याबद्दल आपल्याला काय वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा.